तुमचा पार्टनर जो आहे तो तुम्हाला कन्फ्यूज करतोय का? कन्फ्यूज म्हणजे अशा प्रकारे की एक वेळी तुमच्यावरती एवढं प्रेम की तुमच्यासारखा बेस्ट माणूस नाही आहे त्यांच्या आयुष्यामध्ये असं ते तुम्हाला फील करवतील. आणि इमिडिएटली काही वेळानंतर ते तुम्हाला सांगतील की तुमच्यासारख्या माणूस त्यांच्या आयुष्य आल्यामुळे त्यांचं आयुष्य जे आहे ते वाया गेलेलं आहे, बर्बाद हो गया उनका लाईफ आपकी जैसे इंसान की वजह से. म्हणजे एक्स्ट्रीमली प्रेम आणि नंतर एक्स्ट्रीमली द्वेष. सेकंडली असं कधी होतं का की तुमचा पार्टनर त्याच्या रागावरती कंट्रोलच मिळवू शकत नाहीये. जेव्हा एक्सप्रेस करायचा, फिलिंग सांगण्याचा किंवा रागाचा विषय येतो तेव्हा इतका राग येतोय की हातामध्ये एखादा काचेचा कप असेल तर तो सुद्धा फेकून दिला जातोय. की एवढा राग, एकदम एक्स्ट्रीमली राग येतोय. आणि मग त्यानंतर काही वेळानंतर एवढं शांत की तुम्ही बोलायला जाता आहात, तुम्ही समजावता आहात, पण तो व्यक्ती तोंडातनं एक शब्द सुद्धा काढत नाहीये. उगीच अबँडननेसची भीती वाटते की एक्स्ट्रीम फिअर आहे त्याला की कोणीतरी त्याला सोडून जाईल, तुम्ही त्याला सोडून जाणार. आणि त्या भीतीतनं तुम्ही त्याला सोडाल या भावनेनी तो काय करतोय की तो स्वतःच तुम्हाला सोडून देतोय किंवा तसे विचार करतोय किंवा तसे विचार बोलून दाखवले जातात ते. मग तुम्ही कन्फ्यूज होणार की अरे मला एवढं प्रेम होतं आणि मी असं काय तिला किंवा त्याला असं फील करवते की ज्याच्यामुळे त्यांना वाटतंय की मी सोडून जाईल आणि हे ते. आणि मग परत क्वेश्चन मार्क आणि तुम्ही परत एका इमोशनल रोलर कोस्टरवरती राईड करता आहात. नंतर अजून असा कुठला आहे की ज्याच्यामध्ये त्यांना वर्थलेस फील होत आहे की त्यांची आयडेंटिटी क्रायसिस झालेले आहेत. त्यांना ते विचारतील की मी इथे काय करते, मी का राहते तुझ्यासोबत, माझं अस्तित्व काय आहे, मी काय मिळवून घेतलं ॲज अ पर्सन म्हणून. आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्यांना एक्स्ट्रीमली एवढा कॉन्फिडंट असणार की ते तुम्हाला सांगणार की ते जगातले म्हणजे ते हिरो आहेत, हिरोईन आहेत, ते त्यांच्यासारखे लोक नाही आहे या जगामध्ये, की तुम्ही किती लकी आहात की असा पर्सन तुमच्या लाईफमध्ये आहे. तुम्ही परत कन्फ्युजनमध्ये जात आहात की म्हणजे नक्की तुला आयडेंटिटी क्रायसिस आहेत की तू कोण आहे, की असं वाटतं की नक्की तुला हे वाटतं की तू हिरोईन आहेस एखादी आणि मी खूप लकी आहे. सो परत तुम्ही कन्फ्यूज होत आहात. तर मे बी असले काही सिम्पटम्स जर दिसत असतील, दॅट पर्सन मे सफरिंग विथ बीपीडी. बीपीडी म्हणजे काय असतं, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर. सो आयडेंटिफाय करा की असे काही सिम्पटम्स आहेत का, कारण इमोशनल एक्झॉस्ट होऊन आणि वाद घालून भांडणं करून तुमचं रिलेशनच खराब होणार आहे. सो यू नीड अ काउन्सिलर किंवा प्रॉपर मेडिकल हेल्प हवी आहे तुम्हाला, सायकॅट्रिस्टची किंवा काउन्सिलरची. हे आपोआप चॅटजीपीटीनी बरोबर होणारा गोष्ट नाही आहे. सो असं काय असेल तर पहिले आयडेंटिफाय करा, लेबल करू नका, आयडेंटिफाय करा ते रिअल आहे का, आणि त्यानंतर काउन्सिलरची हेल्प घ्या. विचार करा. बाय 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 बाय.